अंतरवाली सराटीमधून मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना। जरांगेंच्या पायी मोर्चात मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी। 26 जानेवारीला भगवा वादळ मुंबईमध्ये धडकणार। सरकार आरक्षणावर सकारात्मक। जरांगेंनी सामंजस्याची भूमिका घेऊन आंदोलन टाळावं। मुख्यमंत्र्यांचे आवाहन। तर फेब्रुवारीमध्ये अधिवेशन बोलावून सकारात्मक निर्णय घेऊ, फडणवीसांचं आश्वासन। आरक्षणासंदर्भात सरकारचे पूर्ण प्रयत्न सुरू। मुख्यमंत्री दिलेला शब्द पूर्ण करणार। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। सरकार म्हणून माझी भूमिका संपली, आता मी आंदोलक म्हणून जरांगेंच्या मोर्चात। बच्चू कडू यांची भूमिका। जरांगेंना आश्वासन दिलेला 2 मंत्री पुढे का येत नाहीत? आश्वासनांची पूर्तता न झाल्यामुळे ते 2 मंत्री तोंड दाखवत नसावेत। मराठा आरक्षणावर शरद पवार यांची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री शिंदेंची सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांसोबत बैठक। जरांगेंशीही मुख्यमंत्री संवाद साधणार, सूत्रांची माहिती। ईडी सरकारचा हत्यार, सत्तेचा पुरेपूर गैरवापर। ईडीचा धाक दाखवला जातोय। आम्ही कोर्टात जाऊ। महाविकास आघाडीच्या नेत्यांवरील तपास यंत्रणांच्या कारवाईनंतर शरद पवार यांचा हल्लाबोल। ईडी ही केंद्रीय यंत्रणा, मलाही नोटीस आल्या आहेत। तथ्य असेल तर अडचणीला सामोरं जावं लागतं, पण तथ्य नसेल तर काही अडचण नाही। रोहित पवारांवरील कारवाईनंतर अजितदादांची प्रतिक्रिया। तपास यंत्रणांद्वारे पक्ष आणि घरं फोडणं सुरू। अदृश्य शक्तींकडून कट कारस्थान आणि राज्य कारभार। भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये गेलं की काहीच प्रॉब्लेम नसतो, सुप्रिया सुळे यांची टीका। शरद पवार ठराविक लोकांचंच ऐकत असल्यामुळे अजितदादांना राष्ट्रीय अध्यक्ष केलं। अजित पवार गटातील अनिल पाटलांचं वक्तव्य। तर 2019ला आलेला अनिल पाटलांना पक्ष कसा चालतो हे माहिती नाही, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे आमदार अपात्रता प्रकरणाची मुख्य सुनावणी 23 ते 31 जानेवारीपर्यंत। त्यानंतर निकालासाठी 8 दिवस लागतील। विधानसभा अध्यक्षांची माहिती। सुप्रीम कोर्टाकडे मुदतवाढ मागितली जाणार, अशी ही माहिती। रवींद्र वायकरांच्या जोगेश्वरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची काल मातोश्रीवर बैठक। वायकरांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा असल्याचा ठाकरेंकडून विश्वास। वायकरांवर कारवाई होण्याची पदाधिकाऱ्यांना भीती।